एव्हरीवन. आज आपण मेटाफेज 2 बघणार आहोत. प्रोफेज 1 आपण बघितला होता. आज मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टिलोफेज 1 सायटोकिनेसिस आणि प्रोफेज 2 हे सर्व बघणार आहोत. सो लास्ट आपण बघितलं होतं डायकायनेसिस. सो डायकायनेसिसमध्ये 2 क्रोमोझोम्स तयार झाले होते आणि त्यांनी त्यांचे मटेरियल एक्सचेंज केले होते एकमेकांमध्ये आणि स्पिंडल फायबर तयार झालं होतं डायकायनेसिसमध्ये. आता मेटाफेजमध्ये काय होतं ते बघू. सो मेटाफेज 1मध्ये काय होणार, मेटाफेज 1मध्ये इथे स्पिंडल फायबर तयार झालेले आहे. स्पिंडल फायबर तयार होऊन हे जे क्रोमोझोम्स आहे हे तयार झालेले आहे. क्रोमोझोम्स हे स्पिंडल फायबरमध्ये आले आहे आणि इथून अशी इक्वेटोरियल प्लेन तयार होणार. इक्वेटोरियल लाईन, अशी इक्वेटोरियल लाईन तयार होऊन जाणार. इथे इक्वेटोरियल लाईन तयार झाल्यानंतर काय होणार की हा जो सेंट्रॉल आहे, हा सेंट्रॉल आणि हा सेंट्रॉल याला इकडे करणार आणि हा सेंट्रॉल याला इकडे ओढणार. म्हणजे हे सेंट्रॉल जे आहे एकमेकांना ओढत आहे. हा इकडे ओढणार आणि हा इकडे ओढणार आणि ओढल्यामुळे काय होत आहे ते ब्रेक होऊन जाणार. ओढल्यामुळे ते ब्रेक होऊन जाणार आणि ब्रेक झाल्यामुळे ते सेपरेट होणार. सेपरेट झाल्यानंतर ते असे दिसणार. ओके, हे ॲनाफेज 1. सो ते सेपरेट झाल्यानंतर असे दिसत आहे. ओके, सेपरेट झाल्यानंतर असे दिसत आहे. हे इकडे आले, म्हणजे हे अर्ध याचे इकडे गेलं आणि हे इकडे आले. सो हे इकडनं सेपरेट झाले. हे झालं ॲनाफेज 1. ॲनाफेज 1 नंतर कोणती स्टेप येणार तर टिलोफेज 1. टिलोफेज 1मध्ये काय होतं की टिलोफेज 1मध्ये आपण बघितलं होतं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत अपियर होते. इथे पण न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस काय होतं परत अपियर होत आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस काय होतं परत अपियर होत आहे आणि इथे 2 डॉटर सेल तयार होते म्हटलं होतं टिलोफेजमध्ये. टिलोफेज 1मध्ये 2 डॉटर सेल पण तयार झालेले आहे. हे जे दिसत आहे हे 2 डॉटर सेल या ठिकाणी तयार झालेले आहे. 2 डॉटर सेल तयार झालेले आहे आणि यामध्ये न्यूक्लियस पण आहे. न्यूक्लियस पण आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण आहे अँड 2 डॉटर सेल तयार झाले आहे. त्यानंतर सायटोकायनेसिसची प्रोसेस. सायटोकायनेसिस 1मध्ये काय होणार की हे या प्रकारे तयार होणार. सायटोकायनेसिस 1मध्ये या प्रकारे तयार होऊन जाणार. सायटोकायनेसिस 1मध्ये हे अशा प्रकारे तयार होऊन जाणार आणि हे 2 डॉटर सेल वेगळे होऊन जाणार. या ठिकाणी हे अशा शेपमध्ये राहते आणि सायटोकायनेसिसमध्ये ते 2 डॉटर सेल जे असतात ते वेगळे होऊन जातात सायटोकायनेसिस 1मध्ये. हे झालं तुमचं मिओसिस 1. आता मिओसिस 2मध्ये, आता टिलोफेज 1मध्ये ही एक म्हणजे टिलोफेज 1मध्ये हे 2 डॉटर सेल तयार झाले. मिओसिस 1मध्ये मीन्स आपण बघितलं होतं की 2n हे जे डिप्लॉइड आहे याच्यामधनं फर्स्ट काय निघतात हॅप्लॉइड. ओके, फर्स्ट काय निघतात हॅप्लॉइड. त्यानंतर इथे म्हणजे हे जी प्रोसेस आहे ही मिओसिस 1ची प्रोसेस आहे. इथपर्यंत जी आहे ही मिओसिस 1ची प्रोसेस आहे. तर यानंतर 4 डॉटर सेल तयार होणार. तर ते 4 डॉटर सेल कसे तयार होतात हे आपण मिओसिस 2मध्ये बघू. 4 डॉटर सेल कसे तयार होतात. सो इथे प्रोफेज 2. आता इथे प्रोफेज 2 बघू. इथे सायटोकायनेसिस झालेलं आहे. सायटोकायनेसिसमध्ये आपण बघितलं होतं की 2 डॉटर सेल तयार झाल्या होत्या. ओके, 2 डॉटर सेल तयार झाल्या होत्या टिलोफेज 1मध्ये. 2 डॉटर सेल तयार झाले होते. मग इथे पण काय येणार 2 डॉटर सेल येणार. 2 डॉटर सेल आले प्रोफेज 2मध्ये. टिलोफेज 1मधून त्यानंतर सायटोकायनेसिस 1मधून आपण कुठे आलेलं आहे प्रोफेज 2मध्ये आलेला आहे.
इथे आपल्याला 2 डॉटर सेल सापडले होते, 2 डॉटर सेल. सो इथे जे 2 डॉटर सेल आहे, बोथ डॉटर सेल अंडरगो मायटोसिस 2. कुठे आले? मायटोसिस 2 मध्ये. क्रोमोझोम विथ क्रोमॅटिड्स बिकम डिस्टिंक्ट. आणि याच्यामध्ये काय होतं, क्रोमोझोम्स जे आहे विथ क्रोमॅटिड्स बिकम डिस्टिंक्ट. म्हणजे इथून जे सेंट्रोमियर आहे, हे सेंट्रोमियर याच्यापासून दूर जात आहे. सेंट्रोमियर आपल्याला माहीत आहे की मेटाफेजमध्ये सेंट्रोमियर जे असतात ते असे दोन्ही अपोजिट साईडला येतात, एकीकडे आणि इकडे. सेंट्रोमियर आणि सेंट्रिऑल जे असतात हे दोघांच्या कुठे येतात, एकमेकांच्या दूर येतात. ओके, म्हणजे अपोजिट साईडला येतात. सो इथे हे अपोजिट साईडला येत आहे. त्यानंतर क्रोमोझोम्स विथ क्रोमॅटिड बिकम्स डिस्टिंक्ट. न्यूक्लियस अँड न्यूक्लिओलस डिसअपियर. आपल्याला माहिती आहे की प्रोफेज 1मध्ये आपण बघितलं होतं. प्रोफेज 1मध्ये हे जे आहे प्रोफेज 1मध्ये न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलस काय होतात, कम्प्लिटली डिसअपियर होते. मीन्स ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी असते, ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओस आणि न्यूक्लिओलस कम्प्लिटली काय होणार, इथे डिसअपियर होणार. म्हणजे मेटाफेज 2मध्ये बघू, दोन्ही पण क्रोमोझोम्स घेतलेले आहे, त्यानंतर इथे स्पिंडल फायबर तयार झालेला आहे. मेटाफेज 2मध्ये स्पिंडल फायबर तयार झाले आणि इथे क्रोमोझोम्स आहे तुमचे. हा एक पॅरेंट क्रोमोझोम आणि हा पॅटर्नल आणि हा मॅटर्नल क्रोमोझोम घेऊन घेऊ. आणि त्यानंतर इथे काय झालेलं आहे, तुमची इक्वेटोरियल लाईन तयार झालेली आहे. इक्वेटोरियल लाईन या ठिकाणी, इथे पण काय झालं, इक्वेटोरियल लाईन तयार झाली आहे. इथे पण इक्वेटोरियल लाईन तयार झाली आहे. इथे पण तयार झाली आणि इथे पण तयार झाली इक्वेटोरियल लाईन. आणि हे झालं तुमचं क्रोमोझोम्स. ओके, हे झालं क्रोमोझोम्स. आणि हे झालं तुमचं सेंट्रिओल्स आणि हे झालं स्पिंडल फायबर. इथे इक्वेटोरियल लाईन तयार झाली आहे. सो इक्वेटोरियल लाईन तयार झाल्यामुळे काय होणार, हा जो सेंट्रिओल आहे हा याला इकडे ओढणार आणि इकडचा जो सेंट्रिओल आहे याला इकडे ओढणार, म्हणजे एकमेकांना ओढणार. सो हे ओढल्यामुळे काय होणार की हे ब्रेक होणार आणि ब्रेक झाल्यामुळे हे 2 क्रोमोझोम्स काय होणार, हे जे क्रोमोझोम्स आहे हे सेपरेट होणार. स्पिंडल फॉर्मेशन टेक्स प्लेस. मेटाफेज 2मध्ये काय होतं की स्पिंडल फायबर फॉर्मेशन टेक्स प्लेस. क्रोमोझोम अलाय ॲट इक्वेटोरियल प्लेन आणि क्रोमोझोम जे आहे इक्वेटोरियल प्लेनकडे जाणार. देन स्पिंडल फायबर अटॅचेस टू कायटोकायनेसिस ऑफ क्रोमॅटिड्स. ओके, देन ॲनाफेज 2मध्ये बघू. सो ॲनाफेज 2मध्ये काय झालं आहे की हे काय दोन्ही काय झालेलं आहे, सेपरेट झाले. माझी डायग्राम थोडी चुकलेली आहे, पण तरी तुम्ही थोडं समजून घ्या. हे जे आहे हे सेपरेट झाले इक्वेटोरियल प्लेनमुळे, हे इकडून असे सेपरेट झाले आणि हे पण काय झालेलं आहे, सेपरेट झालेले आहे. हे दोन्ही पण काय झालं, एकमेकांपासून सेपरेट झालं. सेंट्रोमियर डिवाइड्स आणि सेंट्रोमियर काय झालेले आहे, डिवाइड्स झालेले आहे. क्रोमॅटिड्स सेपरेट आणि क्रोमॅटिड्स कसे झाले, सेपरेट झाले. मुवमेंट ऑफ क्रोमोझोम टू अपोजिट पोल्स आणि दोन्ही कसे अपोजिट पोल्सला गेलेले आहे. हे झाले ॲनाफेज 2मध्ये. ओके, ॲनाफेज 2 नंतर आपण बघू की टिलोफेज 2. आता टिलोफेज 2मध्ये काय होतं आहे, डॉटर क्रोमोझोम स्टार्ट अनकॉइलिंग. मग डॉटर क्रोमोझोम जे असतात ते काय, स्टार्ट अनकॉइलिंग व्हायला सुरू करतात. ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लियस रिअपियर. मीन्स काय होतं, डॉटर क्रोमोझोम स्टार्ट अनकॉइलिंग. मीन्स काय होतं, अनकॉइलिंग. इथे कॉइलिंग झालं होतं. प्रोफेज 1मध्ये आपण बघत होतो, प्रोफेज या स्टेपमध्ये की जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती डिसअपियर होत होती आणि न्यूक्लिओलस काय होतं, डिसअपियर होत होता. मग टिलोफेजमध्ये काय होतं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत येते आणि न्यूक्लिओलस काय होते, परत येते. ओके, आणि डॉटर क्रोमोझोम स्टार्ट अनकॉइलिंग आणि हे जे डॉटर क्रोमोझोम्स आहे हे अनकॉइलिंग होत आहे. इथे 2 डॉटर सेल तयार झालेले आहे. ॲक्च्युली ही डायग्राम अशी आहे, ही डायग्राम तुमची अशी येणार. इथे 2 डॉटर सेल तयार झालेले आहे. ओके, ही 2 डॉटर सेल तयार झालेले आहे आणि ह्या ठिकाणी पण टिलोफेज 2मध्ये पण काय झाले आहे, 2 डॉटर सेल तयार झालेले आहे. 2 डॉटर सेल तयार झाले आहे. हा एक आणि हा एक आणि हा एक आणि हा एक. टिलोफेज 2मध्ये 4 डॉटर सेल तयार होत आहे. 1 2 3 4. टिलोफेज 2मध्ये 4 डॉटर सेल तयार होत आहे. ओके, सो हे 1 हे 2, म्हणजे हे 1 आणि हे 2, हे 2 झाले आणि हे 2, हे 2 1 2. ओके, म्हणजे 4 जे आहे ते डॉटर सेल तयार झालेल्या मिओसिस 2मध्ये. ही झाली मिओसिस 2, ही प्रोसिजर कंप्लीट. आता सायटोकायनेसिस 2मध्ये काय झालं की 4 डॉटर सेल आल्या.
ही 1 2 3 4 सायटोकिनेसिस 2 मध्ये काय होतं की न्यूक्लियस टिलोफेजमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन परत येतं, न्यूक्लियस अपियर होतं. त्यानंतर इथे 4 डॉटर सेल जे तयार झाल्या, मग इथे परत काय झालं आहे सायटोकायनेसिस 2 मध्ये हे परत तसे झालं आहे. इथे न्यूक्लियस आलेलं आहे, क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत, थ्रेड लाईक तयार झालेले. ओके, इथे 4 डॉटर सेल तयार झाल्या आहे. आणि इथून परत काय होणार, टिलोफेज 2 इज फॉलो बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. म्हणजे आता हे झालं न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस 2 म्हणजे काय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन, फॉर्मेशन ऑफ 4 डॉटर सेल्स. आणि इथे 4 हॅप्लॉइड डॉटर सेल तयार झाले आहे. 4 हॅप्लॉइड डॉटर सेल जे आहे या ठिकाणी तयार झाले आहे. सो हे झाले तुमचं मिओसिस 2. थँक्यू.